नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. खारेपाट पाणी पुरवठ्यासाठी बसवलेला बूस्टर पंपाचा अपेक्षित परिणाम अद्याप नाही. 29 लाख खर्चूनही प्रश्न कायम. खारेपाट परिसरातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मुख्य जलवाहिनीवर बूस्टर पंप बसवण्यात आला असला तरी तब्बल 15 दिवस उलटूनही अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. पाण्याचा दाब वाढवून खारेपाट भागात अधिक प्रमाणात पाणी पोहोचावे या उद्देशाने हा उपाय करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अद्याप पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार कायम आहे. सदर बूस्टर पंपासाठी जिल्हाधिकारी आपत्कालीन टंचाई निधीतून सुमारे 29 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे समजते. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळी भेट देऊन ग्रामीण पाणी पुरवठा शाखेच्या उपअभियंता श्रीमती एस देशमुख यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की बूस्टर पंप सुरू करण्यात आला असून पाण्याचा दाब वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक अडचणी आणि जलवाहिनीतील दाब संतुलनाच्या समस्यांमुळे पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होण्यासाठी थोडा कालावधी लागत आहे. विभागाकडून सातत्याने पाहणी आणि तांत्रिक सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नमस्कार. आपण आता आहोत खाचरकीन, जी खारेपाटाला पाणी लाईन जाते त्याच्यावर एक बूस्टर पंप बसवलाय. बूस्टर पंप ह्याच्यासाठी बसवलेला आहे की पाण्याचा वेग वाढावा. परंतु खरी पाहता साधारणतः 15 ते 20 दिवस ट्रायल बेसिसवर व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु जो वेग भेटायला पाहिजे होता त्या पाण्याचा आजही वेग तेवढा मिळालेला नाही पाण्याचा. आणि विचार केला तर कलेक्टरच्या आपत्कालिक निधीतून ही निधी उपलब्ध झालेली आहे आणि ह्या निधीचा वापर आपत्कालीन म्हणजे आता इथं आपत्कालीन व्यवस्था काय झालेली आहे तर खारेपाटाला पाणी टंचाई आलेली आहे आणि ही पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने हा बसवलेला आहे. परंतु जो प्रयोग केलेला आहे तो आता 15 दिवसात तरी प्रयोग तो सक्सेसफुल झालेला नाही. आणि यासाठी साधारणतः विचार केला तर त्याची जी प्रमाण झालेली आहे ती 29 लाखाची झालेली आहे. आणि जर बघितलं तर 29 लाख आणि हा झालेला काम ह्याचा जर सांगड घालायचा प्रयत्न केला तर ते सांगड बसणार नाही. याविषयी नक्की काय आहे तर आपण इथले या शाखेचे उपअभियंता जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि सत्यस्थिती काय आहे, खरंच या बूस्टर पंपाने पाणी लिफ्ट होतोय काय किंवा का पाणी लिफ्टचा वेग वाढलाय की नाही. साधारणतः 15 दिवसाच्या कालावधीत एवढं तर नक्की निश्चित आलं की हा बूस्टर पंपाचा फायदा होतोय की नाही. पाणी पुरवठा उपअभियंता एस देशमुख मॅडम आपल्या सोबत आहेत. आणि हा बूस्टर पंप जो बसवलेला आहे त्यांच्या कल्पनेतून आहे, परंतु बूस्टर पंपाला किती यश आलंय किंवा काय आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर बोलूया. मॅडम, काय नक्की प्रकार झालेला आहे आणि कशा प्रकारचा यश आलेला आहे? आपण बूस्टर पंपाचं काम कंप्लीट केलं. या पंपामध्ये आपल्याला MACB लिकेज काही प्रमाणात काढायचे होते. त्यानंतर हे जे पंपगृह आहे असे 4 टप्प्यातलं हे काम आहे. एकंदर पंपाचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे, पण ट्रायल घेताना काही अडचणी येत आहेत. त्यानंतर आपण जेव्हा पण प्रेशर चेक करतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला विविध ह्याचं प्रेशर मिळतं आणि ज्या जलजीवन मिशनच्या लाईन्स आहेत त्या गावांमध्ये झालेल्या आहेत त्या कमी अधिक प्रमाणात छोट्या मोठ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं ट्रायल घेऊन आपण त्याला व्यवस्थित रन करू. 1-2 ते 3 दिवसात याचं काम पूर्ण होईल. साधारणतः ही निधी कशातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे? ही निधी आपल्याला टंचाई कालावधीमध्ये कलेक्टर ऑफिस मधनं जो टंचाईचा कृती आराखडा होता त्यातून उपलब्ध झालेली आहे. किती साधारणतः झालेली आहे? 29 लाख रुपयाचं हे काम आहे. आणि ठेकेदार कोण, लोकल आहे, कोण आहे? ठेकेदार राकेश कृष्णा पाटील म्हणून आहेत, पेणमधलेच आहेत. त्यांना अनुभव आहे हा काम करण्याचा? कसं आहे ना, ह्याच्यामध्ये जो सिव्हिल वर्क आहे ते राकेश पाटील करणार आहेत. MACBचं जे आहे ते कोटेशन जे होतं त्याप्रमाणे ज्याच्याकडनं आपण कोटेशन घेतलं होतं त्यांच्याकडनं काम करून घेतलंय. आणि हे जे पंपाचं जे काम आहे ते मेकॅनिकल वर्क आहे, प्युअरली मेकॅनिकल वर्क आहे. त्या वर्क मध्ये आपले जे त्यांचे जे अधिकृत माणसं आहेत त्यांना बोलवलेलं त्यांच्या कोटेशन प्रमाणे हे काम सुरू आहे. साधारणतः ह्या 15 दिवसात काय रिझल्ट काय आलाय आपल्याला? रिझल्ट आपल्याला प्रत्येक वेळेला वेगळं प्रेशर किंवा प्रेशर ड्रॉप झालेलं आहे, येणारं पाणी कमी जास्त प्रमाणात आहे. आणि हे जे पाणी आता येतंय सिडकोच्या लाईनवरनं त्याप्रमाणे जे येईल त्याप्रमाणे आपण त्याचं वितरण करतोय.
पण ग्रॅव्हिटीचं आपलं जे पाणी आहे ते सुरू आहे. साधारणतः आपल्याला सिडको किती MLT पाणी देतोय तासाला? आपल्याला जे पाणी येतंय ते फ्लोमीटर इथे नाहीये सिडकोच्या लाईन वरती, आणि जे येतंय ते 2.5 MLT वगैरे मिळतंय आपल्याला. हा बसवल्यामुळे काय पाण्याचा वेग वाढलेला वाटतोय? हे आपण जेव्हा बसवलं, जेव्हा आपल्याला पाणी व्यवस्थित मिळतंय, कारण की आपण जेव्हा जेव्हा ती लाईन होती, जे आपण काम करायच्या अगोदर चेक केलेलं, तेव्हाचं प्रेशर आणि आताचं मिळणारं प्रेशर आणि येणारं पाणी याची सांगड आपल्याला घालता येत नाहीये. आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बोललोही आहोत. कदाचित जो साठा आहे पाण्याचा तो धरणातनं कमी झाला आहे त्या लाईन मधनं, ह्याच्याविषयी पण आम्हाला थोडीशी माहिती त्यांच्याकडनं येण्याची बाकी आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.